राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता मी तुम्हाला छान प्रवचन सांगणार आहे, सगळ्यांनी ऐका। एक दिवशी काय झाले, एक लाकूड तोडा होता आणि तो जंगलात लाकड तोडत होता। मग लाकड तोडता तिथून एक वाघ आला आणि तो तिथंच कुलर टाकून पळायला लागला। मग पळता तिथे एक विहीर दिसली त्याला आणि तिथंच एक झाड होतं, त्या झाडाला त्यांनी धरलं आणि त्यांनी खाली बघितलं तर पाणी नव्हतं आणि काळा नाग होता। आणि मग त्यांनी खाली बघितलं तर नाग होता आणि वरती बघितलं तर वाघ होता आणि वरती बघितलं तो वाघ होता। आणि मग जे झाड हललं ते गांधी माशी उठल्यानंतर चावायला लागला आणि ते चावायला लागला आणि त्याच मुळामधून एक टिपका त्याच्या तोंडात पडला आणि तोच एक टिपका त्याच्या तोंडात पडला आणि तो बोलला एवढं गोड टिपका आहे। तर त्याचं नाव कळलं की दुःख जास्त आहे पण सुख थोडं आहे। पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ